नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे भारतीय फार्मरमध्ये। आपण पाहूया की पीक पाहणी आपली पिकाची माहिती कशी नोंदवायची। तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही ई पीक पाहणी हे सर्च करा। त्याच्यानंतर आपल्याला ई पीक पाहणी वर्जन 2 हे डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड झाल्यानंतर ई पीक पाहणी येईल असं डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू। त्याच्यानंतर ओपन करा। ई पीक पाहणी ॲप्लिकेशन अशी दिसते। त्याच्यानंतर ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे आपला महसूल विभाग निवडा। आपला नागपूर आहे म्हणून आपण नागपूर निवडलेला आहे। शेतकरी म्हणून लॉग इन करा। त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे प्रविष्ट करा, जसा आपला मोबाईल नंबर आहे। तुम्ही स्वतःचा नंबर टाकून इथे पुढे जा। त्याच्यानंतर एक संकेताक येईल 4 अंकी, विसरलात असाल तुम्ही तर खाली संकेताक विसरलात म्हणून क्लिक करा। तिथे संकेताक येईल तुमचा। संकेताक टाकल्याच्या नंतर समोर जा। समोर गेल्यानंतर तुमच्या पिकाची माहिती नोंदवा। पीक माहिती नोंदवा म्हणून क्लिक करा। खाते क्रमांकवर निवडा। 90 आहे आपला म्हणून 90 टाकलेला आहे। त्याच्यामध्ये 2 सातबारे आहे। एक 62 मध्ये पहिले नोंदणी करू आपण। त्याचं 1.5600 क्षेत्र आहे। पीक जे असेल ते संपूर्ण आपला खरीप असल्या कारणाने आपण खरीप टाकलेला आहे। त्याच्यामध्ये पिकाचा वर्ग जो आहे तो निवडा। पिकाचा वर्ग आपला 1 आहे म्हणून आपण 1 टाकू। तुमचा जो असेल तो तुम्ही टाकू शकता। निर्भर पीक 1 पीक। निर्भर पिकाचे प्रकार आहे पीक। पिकाच्या झाडाची म्हणजे जे झाडे असेल ते आपल्याकडे सोयाबीन आहे, सोयाबीन लावलेलं आहे। क्षेत्र टाका। आपलं संपूर्ण क्षेत्र आहे म्हणून संपूर्ण क्षेत्र टाकू आपण। संपूर्ण क्षेत्र टाकल्यानंतर नंतर आपण जलसिंचनाचे साधने पाहू। जलसिंचनाचे साधनेवर क्लिक करा। त्याच्यानंतर तुमच्याकडे जे काही जलसिंचनाचे असेल म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही पाणी देत असाल, आपल्याकडे विहीर आहे म्हणून आपण विहीर टाकलेला आहे। सध्या तर पाणीच चालू आहे, पण तरी तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता। सिंचन पद्धती आपल्याकडे अन्य प्रकारचे सिंचन टाकूया। त्याच्यानंतर तुम्ही तारीख नोंदवा की किती तारखेला तुम्ही पेरणी केलेली आहे। आपण जून 29ला सोयाबीनची पेरणी केलेली आहे म्हणून 29 टाकू। नंतर पुढे जा गेल्याच्या नंतर तुम्ही छायाचित्र म्हणजे पिकाची फोटो टाका। तुम्ही शेतामध्ये जाऊन किंवा फोटो काढून तुम्ही घरी येऊन पण ते करू शकता। लोकेशन ऑन करावं लागतं याच्यासाठी आणि ओके करावं लागतं। छायाचित्र घेणे आवश्यक असल्या कारणाने आता आपण आहे नाही म्हणून आपण इथे तुम्हाला फक्त सांगत आहे। धन्यवाद।